धाराशिवमध्ये 8 नगरपालिकेच्या निवडणुका जी आहेत ती पार पडलेल्या आहेत। मतदान प्रक्रिया 2 तारखेला पार पडली आणि त्यामध्ये महत्त्वाची नगरपालिका जी आहे ती कळंब नगरपालिका सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता आणि कळंब नगरपालिकेच्या मतदानाच्या पेट्या जी आहेत ही संत गरोबा काका औद्योगिक संस्था जी आहे कळंबची त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नगरपालिकेची कळंब नगरपालिकेची गाडी अग्निशमनची सुद्धा या ठिकाणी आहे जे तयारी करण्यात आलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोर ही ITI जी आहे संत गरोबा काका प्रशिक्षण संस्था जी आहे ते या ठिकाणी या मतपेट्या ज्या आहेत ठेवलेल्या आहेत। या ठिकाणी सशस्त्र असा पोलिसांचा पहारा आहे, राज्य राखीव पोलिसाचे पोलीस दल आहे, स्थानिक पोलीस सुद्धा या ठिकाणी आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी समोरील भागामध्ये मोठा स्क्रीन लावण्यात आलेला आहे आणि त्या स्क्रीनवरती वरच्या मजल्यावरती जी आहे ती स्ट्रॉंग रूम आहे आणि या स्ट्रॉंग रूमला सशस्त्र पोलिसाचा बंदोबस्त जे आहे ते देण्यात आलेला आहे। आपण जर समोर जर पाहिलं तर या ठिकाणी ही स्क्रीन जी लावलेलं आहे ह्या स्क्रीनवर संपूर्ण या ठिकाणी कोण येतं, या ठिकाणाहून कोण बाहेर जातं याची सगळी माहिती या स्क्रीनवरती आहे आणि इथून वरच्या साईडला जाताना चेकिंग करूनच प्रत्येक जणाला सोडलं जातं। त्यामुळे या स्ट्रॉंग रूमची जी सुरक्षा आहे ही मोठ्या प्रमाणात वाढवलेली आपल्याला पाहायला मिळते। येत्या 21 डिसेंबरपर्यंत ही सुरक्षा जी आहे ती अशीच थांबणार आहे आणि जिल्ह्यातलं जी राजकीय चित्र आहे नगरपालिकेचं ती येत्या 21 डिसेंबरला आपल्या समोर येणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, कळंब। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।